श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार, आज असतो आहुंचा उपवास। तर उपवास सोडण्यासाठी केली आहे कढी। तर कढी करण्यासाठी सर्वप्रथम मी दही घेतलं, दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं, त्यानंतर 2 चमचे बेसन टाकलं। कढई तापल्याच्या नंतर त्यामध्ये तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर जिरी मोहरी टाकली, जिरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला, लसूणही पूर्ण लालसर होऊन दिला आणि मग नंतर कढीपत्ता टाकला, कढीपत्ता टाकल्याच्या नंतर मिरच्या टाकल्या आणि पूर्ण असं मिश्रण लालसर होऊन दिलं। तुम्ही बघत असाल खूप सुंदर असं लालसर झालं। त्यानंतर मग मी हळद टाकली, कोथिंबीर टाकली आणि पूर्ण मिक्स करून घेतलं। त्यानंतर दही आणि बेसन जे मिक्सरला फिरवलं होतं ते टाकलं आणि नंतर पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि परत एकदा असं हलवून घेतलं। उकळी येऊस्तोपर्यंत मोठ्याच गॅसवर ठेवलं आणि सारखं हलवत राहिले, म्हणजे ते फुटत नाही दही म्हणून। आणि एकदा उकळी आल्याच्या नंतर मी बारीक गॅस केला आणि एक 10 मिनिटासाठी अशी होऊन दिली। तर छान अशी कढी झालेली आहे। तुम्ही बघत असालच, कढी चवीलाही खूप टेस्टी लागते आणि भाताबरोबरही छान लागते। जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।